नमस्कार मंडळी. घोसाळे ही खूप हलकी आणि आरोग्यासाठी फायदेशीर भाजी आहे. तुम्ही घोसाळ्याची भजी तर खाल्ली असतीलच, पण घोसाळ्याची भाजी कधी बनवून पाहिली आहे का? तर आज एकच घोसाळे आणि 2 झटपट चविष्ट भाज्या मी तुम्हाला 2 सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. पहिल्यांदा काय करायचं, घोसाळे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर याची साल काढून घ्यायची. हवं तर तुम्ही साल नाही काढली तरी चालेल, किंवा सुरीच्या मदतीने वरनं फक्त अशा पद्धतीने थोडं थोडं साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर याचे आपल्याला काप करून घ्यायचे अशा पद्धतीने. पहिल्या पद्धतीमध्ये आपण कढई गरम करायला ठेवूयात आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. बारीक चिरलेला कांदा अगदी ट्रान्सपरंट होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा. त्यामध्ये एक छोटा टोमॅटोचे काप टाकायचे. त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून टोमॅटो पटकन सॉफ्ट होतील. सॉफ्ट झाले की यामध्ये बेसिक मसाले म्हणजे हळद पावडर, कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला, धने जिरे पूड टाकून घ्यायची आणि मिक्स करून घेऊयात. घोसाळ्याचे काप करून ठेवले होते ना, ते यामध्ये टाकून घ्यायचे. छान हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतरनं याला एक वाफ देऊन घ्यायची आहे. वाफ दिल्याच्या नंतरनं काय करायचं, यामध्ये मुगाची डाळ वापरायची आहे आपल्याला. मुगाची डाळ जवळपास अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवलेली होती, ती टाकून घेतली. थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. झाकण ठेवून आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. जर तुम्हाला भाजी सुकी बनवायची असेल तर वाफेवरच शिजवली तरी देखील चालेल, पटकन शिजली जाते. पण तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून ही भाजी पुढील 4 ते 5 मिनिट अगदी मीडियम फ्लेमवर शिजू द्यायची आहे. 4 ते 5 मिनटामध्ये भाजी परफेक्ट अशी शिजली जाते. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि पहिल्या पद्धतीची भाजी आपली ही बनवून तयार झालेली आहे. मुगाची डाळ टाकल्याने याची पौष्टिकता अजूनच वाढते. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. तुम्हाला हवं तर तुम्ही सुकी भाजी बनवू शकता, किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही रस्सा भाजी देखील बनवू शकता. दोन्ही भाज्या खायला खूप चविष्ट लागतात, मस्त. आणि अशा पद्धतीने आपली ही पहिली भाजी रेडी झालेली आहे. चला तर मग आता दुसऱ्या पद्धतीने आपण ही भाजी कशी बनवू शकतो ही पाहूयात. त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झालं, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्त्याची फोडणी देऊन घेऊया. थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची. छान मिक्स करून घ्यायचं. पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे घोसाळ्याचे काप करून घ्यायचे आहे आणि ते देखील यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. अद्रक लसूणची पेस्ट आहे, ती मी जवळपास अर्धा चमचा यामध्ये टाकून घेतली. छान मिक्स करून घ्यायचं मीडियम फ्लेमवर. हवं तर एक वाफसुद्धा तुम्ही देऊ शकता. हळद पावडर टाकली होती. आता फक्त कांदा लसूण मसाला टाकून घेतला, चवीनुसार मीठ टाकून घेतलं, झाकण ठेवलं आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. सुकी भाजी बनवायची असेल तर फक्त हे जे वरच्या पाण्यावरच भाजी व्यवस्थित शिजली जाते. पण रस्सा भाजी बनवायची असेल तर ते वरचं पाणी आहे ना झाकणीवरचं, गरम झालं की ते गरम पाणी या भाजीमध्ये ओतून घ्यायचं आणि त्यानंतरनं यावर थोडासा दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. 1 ते 2 मिनिट शिजवू द्यायचं आणि मस्त आपली ही झणझणीत दुसऱ्या पद्धतीची भाजी देखील बनवून तयार झाली. दोन्ही पद्धती सोप्या आहेत, खायला मस्त लागतात. नक्की ट्राय करा.